आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 वस्तू बघणार आहोत आणि अगदी सुंदर आहेत। तुम्ही विचारही केला नसेल इतक्या छान इझी पद्धतीने तुम्ही अशा काही गोष्टी बनवू शकता आणि तुम्ही या खूप छान पद्धतीने यूज करू शकता। हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिविंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर त्यासाठी मी इथे जे मटेरियल्स घेतलेले आहेत, तुम्ही खूप व्हिडिओमध्ये माझे कदाचित असे मटेरियल्स बघितलेले आहेत। हे माझ्याकडे जेव्हा मी ड्रेस शिवते, ब्लाउज शिवते, यातले जे उरलेले पीस असतात ते मी टाकून न देता सगळे साठवून ठेवत असते। प्रत्येक पार्टचे मेजरमेंट्स मी ते मेन्शन केलेले आहेत, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर थोडेफार चेंजेस करायचे असतील तरीही मेजरमेंटमध्ये चेंजेस करून घेऊ शकता। तुम्हाला एकदा या मेजरमेंटनुसार तुम्ही जर शिवून बघितलं तर तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला कोणत्या मेजरमेंट्सचे पाहिजेत आणि त्यानुसार तुम्ही नंतर शिवू शकता। तर हे सगळे जे मी मटेरियल्स आज वापरलेले आहेत ते माझ्या कॉटन ड्रेसचे आहेत। कॉटनचे जे मटेरियल्स असतात ते दिसायला फार सुंदर असतात, यूज करायला छान वाटतात। तर असे कॉटनचे जे मटेरियल्स असतात ते तुम्ही टाकून न देता त्याचे असे खूपच छान यूज होणारे अशा वस्तू तुम्ही बनवू शकता। तर हे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मी काय बनवणार आहे आणि कशा पद्धतीने हे तुम्हाला बघून इझीमध्ये तुम्ही हे शिवू शकता आणि तुम्ही हे इंटरेस्टिंग वस्तू तुम्ही बनवून घरामध्ये वापरू शकता। ही जी बॅग मी शिवणार आहे ही तुम्ही भाजीसाठी काही छोट्याशा वस्तू आणण्यासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर तुम्ही कायम एखाद्या पर्समध्ये तुमच्या अशा पद्धतीची बॅग जर ठेवली तर तुम्हाला कधीही यूज होईल अशी ही बॅग आहे आणि तुम्हाला समजणारही नाही कोणाला की यामध्ये बॅग आहे। इतकी छान आणि क्रिएटिव्ह अशी बॅग आहे। तर मला पर्सनली खूप आवडली शिवल्यानंतर। तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा। मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचते आणि तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते, पण जास्तीत जास्त कमेंट करून तुम्ही सांगत जा तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा तुम्हाला जो व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगत जा, कारण तुमची एक कमेंट सुद्धा मला खूप जास्त प्रोत्साहन देऊन जात असते आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी खूप उत्साह येतो मला त्यामुळे। तर प्लीज मला कमेंट करून सांगत जा कसे झालेत व्हिडिओ। तुम्हाला काही करेक्शन सजेशन्स द्यायचे असतील तरी देत जा, मी त्याच्यावरती नक्की काम करत जाईन। आपल्या गप्पा मारता मारता ही बॅग शिवून पण झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली हे मला प्लीज कमेंट करून सांगा। मला खूप इंटरेस्टिंग वाटली आहे, कारण अगदी ते समजणारच नाही अशा पद्धतीची ही बॅग आहे आणि ही तुम्ही इझीमध्ये तुम्ही तुमच्या पर्समध्ये कुठेही फिरवू शकता। आता जो दुसरा पाऊच असणार आहे, वॉलेट आहे ते, तर हे मल्टी यूज तुम्ही करू शकता। खूपच छान आहे, खूप पॉकेट्स होणार आहेत यात। तुम्हाला यामध्ये भरपूर सारे कार्ड्स, पैसे सगळं काही ठेवू शकाल अशा पद्धतीचे हे वॉलेट आहे। तुम्ही तुमच्या बॅगमध्ये हे कायम ठेवू शकता। यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्या बसू शकतात। या पाऊचसाठी सुद्धा मी सगळे मटेरियल्स कॉटनचे वापरलेले आहेत, कारण मला कॉटनचे मटेरियल्स खूप आवडतात। यावरती काम करणं खूप सोपं आहे आणि या सगळ्या पार्ट्सना मी कॅनव्हास चिकटवून घेतलेला आहे। पेपर कॅनव्हास आहे। तुम्हाला हा इझी कुठेही कापड दुकानामध्ये किंवा अस्तर जे मटेरियल्स मिळतात त्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो। तर हे कॅनव्हास जर तुम्ही याला लावलं तर फिनिशिंग खूप छान येतात आणि जो आकार तुम्हाला द्यायचा आहे तो प्रॉपर आकार तुम्हाला कॅनव्हासमुळे देता येतो। आणि सगळे जे मी पार्ट्स बनवलेले आहेत त्याचे सगळ्याचे मी मेजरमेंट्स प्रॉपर दिलेले आहेत, त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता। हे सुद्धा कॉटन मटेरियल आहे आणि त्याला मी कॅनव्हास चिकटवून घेतलेला आहे। कॅनव्हासमुळे जे पॉकेट्स मी बनवणार आहे ते एकदम दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आणि फिनिशिंग त्याचं एकदम मस्त येतं, तुम्ही बघू शकाल आणि त्यानुसार तुम्ही हे पाऊच किंवा कोणत्याही वस्तू बनवू शकता। हे वॉलेट
कोणीही म्हणजेच जेंट्स किंवा लेडीज वापरू शकता, कारण प्रत्येकाला आता बाहेर पडताना आपले डॉक्युमेंट्स आपल्यासोबत ठेवावे लागतात. तर अशा पद्धतीचं जर वॉलेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही नेहमी तुमच्या बॅगमध्ये अशा पद्धतीचं वॉलेट ठेवून तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवू शकता आणि सिक्युअर राहू शकतात. तर अशा पद्धतीचं हे वॉलेट तयार होणार आहे आणि हे विकत आणून तुम्ही वापरता त्याऐवजी तुम्ही घरच्या घरी तुमच्याकडे उरलेल्या साहित्यापासून बनवू शकता. तुम्ही हे गिफ्टसुद्धा करू शकता तुमच्या फ्रेंड्समध्ये. अगदी सुंदर दिसायला दिसतात आणि तुम्ही अजूनही त्याच्यावरती काही थोडंफार वर्क करून तुम्ही हे गिफ्ट म्हणून देऊ शकता. अशा काही युजफुल गोष्टी जर तुम्ही गिफ्ट म्हणून दिल्या तर त्याचा नक्कीच उपयोग होईल. अशाच गोष्टी द्याव्यात असं मला वाटतं. तर अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये सुद्धा काही अडचण आली तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून काही विचारू शकता. मी नक्की ट्राय करेन की तुमच्या कमेंट्सना रिप्लाय देण्याचा आणि तुमच्या शंका आहेत त्या दूर करण्याचा. अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बनवावं असं माझी इच्छा असते आणि त्यानुसारच मी बनवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून प्रत्येकाला ती वस्तू बनवता यावी आणि वापरता यावी. तर अशा पद्धतीने आपलं हे पाऊच रेडी झालेलं आहे. तर ह्यामध्ये किती सारे पॉकेट्स झालेले आहेत तुम्ही बघू शकता. यामध्ये तुमचे सगळे कार्ड्स, पैसे, कॉइन्स हे सगळं बसू शकतं. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. या दोन्हीमधले तुम्हाला कोणतं पॉकेट किंवा बॅग आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की वाट बघेन तुमच्या कमेंट्सची. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल